थांबा, एक मिनिट थांबा. कल कुठे घेतो प्रेम दादा तसंच फोटो थांबा, एक मिनिट थांबा. अध्यक्ष या अर्घात की जरा थांबा थांबा. मार्गदर्शक आणि आजचे सत्कर्मही त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचे सभापती सहकारी रेवणदादा भोसले यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने सातारा शहराच्या कानाकोपऱ्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्साहात साजरा होतोय. त्यानिमित्तानं आज सातारा शहरातील लोकांना आव्हान केलं आणि ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे आजार असलेले किंवा हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत
त्यांना रक्त चेहऱ्याच्या बाबतीत अतिशय सक्षम असं पहिल्यापासून नेतृत्व असणारे दादा ज्यांनी आज रक्तदान शिबिर घेतले. त्या निमित्ताने सातारा शहरातील किंवा सातारा तालुक्यातील लोकांना रक्तदानाचा किंवा रक्तदान केलेल्याचा लाभ रक्तदान मिळणार आहे. त्या निमित्तानं सातारा शहरात ज्या पद्धतीने गेले 4 महिने निवडून आल्यानंतर अगदी बुद्धिबळ स्पर्धा असू द्या किंवा हरिबळ स्पर्धा असू द्या किंवा वृक्षारोपण असू द्या किंवा आज चांगल्या पद्धतीने त्यांच्या मित्रसमूहानं अतिशय चांगल्या पद्धतीनं सिव्हिलमध्ये रुग्णांना खाऊ वाटप असू द्या किंवा अन्नदान असू द्या, मतिमंद मुलांतील शाळेतील मुलांना गणवेश वाटप, फळे वाटप त्यात अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम जयवंतदादांच्या वाढदिवसांच्या निमित्तानं आम्ही सर्व मित्र परिवार चांगल्या पद्धतीनं राबवत आहे. ज्या पद्धतीनं लोकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं त्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम घेतात, त्या पद्धतीनं आव्हान करतात. त्याच पद्धतीनं सातारा शहरातील कानाकोपऱ्यातील लोक त्याच पद्धतीने स्फूर्त प्रतिसाद देतात. त्या निमित्तानं सातारा शहरातील लोकांच्या आशीर्वादानं ज्या पद्धतीनं काम करतात त्या पद्धतीनं असं नेतृत्व ग्रामीण भागात जाऊ द्यात, लक्ष्मीचे पावले असेल ज्या पद्धतीने तिथे झेडपीला निवडून येतात, ज्या पद्धतीने तिथं आल्यानंतर सातारा शहरात येतात, ज्या पद्धतीने उभे राहतात, पुन्हा एकदा भरघोस मताने आपण निवडून देतात. ज्या पद्धतीनं दादाने आतापर्यंत ज्या पद्धतीने आशीर्वाद दिले त्याच पद्धतीनं असेच आशीर्वाद सातारा शहरवासियांचे राहतील. ज्या पद्धतीने असे दादा काम करतात परमेश्वरांनी एवढीच प्रार्थना करेन दादांना अतिशय चांगल्या पद्धतीने दीर्घायुष्य मिळू ही अशी प्रार्थना आपल्या सातारा शहरवासियांच्या वतीनं परमेश्वराच्या चरणी करतो आणि सातारा शहरवासियांच्या निमित्तानं किंवा सातारा शहरवासियांच्या वतीनं दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. विजय